UGC नेट JRE PhD साठी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. UGC नेट 2026 जून ची नोटिफिकेशन रिलीज झालेली आहे. या नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपली जी परीक्षा आहे त्या परीक्षेचे फॉर्म कधीपासून भरायचे आणि लास्ट डेट कोणती आहे हे आपल्याला पाहायला मिळेल. तर या ठिकाणी ही नॅशनल टेस्ट एजन्सी NTA ची नोटिफिकेशन आहे. ॲप्लिकेशन्सचे जे फॉर्म भरायचे आहेत ती जी डेट आहे 29 एप्रिल 2026 टू 20 मे 2026. 29 एप्रिल ते मे पर्यंत लास्ट डेट आहे. त्या लास्ट डेटमध्ये हा फॉर्म फिलअप करायचा आहे. 29 तारखेला ही नोटिफिकेशन्स आलेली आहे आणि हे जे ॲप्लिकेशन्स फॉर्म भरण्याची जे लास्ट डेट फॉर समेशन ऑफ एक्झामिनेशन्स फी 20 मे 2026. ओके, लास्ट डेट आहे. हा फॉर्म फिलअप करण्याची जी लास्ट डेट आहे ती आहे 20 मे पर्यंत. आणि करेक्शन्स जी तुमची डिटेल आहे ॲप्लिकेशन्स ऑनलाईन जे पैसे वगैरे करायचे असतात ती डेट आहे 22 मे. ओके, 22 मे ते 24 मे पर्यंत लास्ट डेट आहे करेक्शन्स विंडो. त्याच्यानंतर जी अनाउन्समेंट ऑफ एक्झाम सिटी, एक्झामची सिटी कोणती असेल ती जी डेट आहे ती आपल्याला 10 जून 2026 जूनमध्ये 10 जूनमध्ये मिळेल. ओके, एक्झाम सिटी डेट. त्याच्यानंतर ॲडमिट कार्ड तुम्ही कधी डाउनलोड करू शकता. डाउनलोड ऑफ ॲडमिट कार्ड बाय 15 जून 15 जूनला. ओके, त्याच्यानंतर डेट ऑफ एक्झामिनेशन, परीक्षा कधी होणार तर 22 जून पासून 22 जूनला परीक्षा स्टार्ट होईल आणि 30 जूनला संपेल. 22 जून ते 30 जूनपर्यंत ही परीक्षा असेल. सेंटर डेट हे नंतर ते देतील. जे सेंटर डेट असेल, सेंटर डेट अँड शिफ्ट ते इंडिकेशन्स ॲडमिट कार्डमध्ये असतील आणि आन्सर की सुद्धा एक्झाम दिल्यानंतर ते डिस्प्ले करतील. प्लस NTA जी वेबसाईट आहे, UGCची NTA जी वेबसाईट आहे ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती तुम्हाला या एक्झामच्या रिलेटेड सर्व प्रकारची माहिती मिळेल. प्लस ॲप्लिकेशन जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार तेव्हा जनरल फी किती असेल, फी असेल जनरल आणि अनरिझर्वसाठी 1150 रुपये, जनरल EWS OBC NCL साठी 600 रुपये आणि AC ST PWD थर्ड जेंडर ह्यांच्यासाठी असेल 325 रुपये. ही जी सर्व माहिती आहे ही माहितीच्या आधारे तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे ॲप्लिकेशन फॉर्म तो लवकरात लवकर भरून घ्या. प्लस दुसरे इन्स्ट्रक्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत. आणि एक अजून महत्त्वाची गोष्ट अशी की हा जो फॉर्म भरायचा आहे त्या फॉर्ममध्ये तुमचं डिजिलॉकरचा जो पासवर्ड आहे त्या डिजिलॉकरची गरज असेल त्याच्या माध्यमातून तुम्ही फॉर्म भरू शकता. जर डिजिलॉकर तुम्ही ओपन केलं नसेल, लॉग इन केलं नसेल तर डोंट वरी, तुम्ही ते ओपन करायचं आहे. जिथं फॉर्म भरायला जाणार सायबर कॅफेमध्ये तिथे सुद्धा ओपन करू शकता. आणि केलं असेल तर पासवर्डच्या माध्यमातून तुम्ही डायरेक्ट या फॉर्मला लॉग इन कराल.